नमस्कार. वेल्डिंगच्या दुनियेत शिरलं की अनेकदा वेगवेगळ्या नावांनी आणि शब्दांनी डोकं भंडावून जातं नाही का? पण आता काळजी करायचं काही कारण नाही. कारण आज आपण हा सगळा गोंधळ एकदम दूर करणार आहोत आणि प्रत्येक गोष्टीचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मूळ प्रश्नालाच हात घालूया. आपण एखाद्या वर्कशॉपमध्ये जातो आणि तिथे ऐकू येतं, कोणी म्हणतंय मिग वेल्डिंग, कोणी मॅग, तर कोणी सरळ CO2 वेल्डिंग म्हणतंय. आता प्रश्न हा आहे की हे सगळं एकच आहे की यात काही फरक आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. आणि खरं सांगायचं तर हा गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. कारण इतकी वेगवेगळी नावं ऐकल्यावर कोणालाही वाटेल की आपण वेगवेगळ्या वेल्डिंग टेक्निक्सबद्दल बोलतोय. पण गंमत अशी आहे की प्रत्यक्षात तसं नाहीये. या सगळ्या नावांच्या मागे अगदी एकच मूळ प्रक्रिया लपलेली आहे. मग आता ह्या सगळ्या गोंधळातनं बाहेर कसं पडायचं? सोप्पं आहे. आपल्याला फक्त त्या प्रक्रियेचं खरं अधिकृत नाव समजून घ्यायचं आहे. कारण हे एकच नाव असं आहे जे या बाकीच्या सगळ्या नावांना स्वतःमध्ये सामावून घेतो. तर या प्रक्रियेचं खरं आणि तांत्रिक नाव आहे गॅस मेटल आर्क वेल्डिंग, म्हणजेच GMAW. आता ह्या नावातच सगळं काही आहे. बघा, ह्यात एक धातूची वायर म्हणजे मेटल वायर सतत पुरवली जाते आणि वेल्डिंगची जागा खराब होऊ नये म्हणून तिच्या संरक्षणासाठी एका विशिष्ट गॅसचा वापर केला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हा की GMAW ही एक अम्ब्रेला टर्म आहे. म्हणजे ही एक मोठी छत्री असे असं समजा, आणि MIG, MAG हे सगळे प्रकार त्या छत्रीखाली येतात. बस एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी अर्ध्यापेक्षा जास्त गोंधळ इथेच संपतो. बरं, मग ही प्रक्रिया प्रत्यक्षात चालते कशी? यासाठी आपल्याला काही गोष्टी लागतात. एक पॉवर सोर्स म्हणजे वीज पुरवठा, एक वायर फीडर जो वायरला पुढे ढकलतो, एक वेल्डिंग गन जी आपण हातात धरतो, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तो शील्डिंग गॅस भरलेला एक सिलेंडर. ओके, तर आता आपण GMAWच्या दोन मुख्य उपप्रकारांबद्दल बोलूया, मिग आणि मॅग. आता गंमत अशी आहे की यांच्यातला फरक अगदी छोटासा आहे, पण तोच फरक सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि हा सगळा खेळ आहे फक्त आणि फक्त वापरल्या जाणाऱ्या गॅसचा. आता बघा, हा फरक एकदम सोपा आहे. MIG म्हणजे मेटल इनर्ट गॅस. इनर्ट या शब्दाचा अर्थ आहे निष्क्रिय. म्हणजे हा गॅस फक्त एका बॉडीगार्डसारखं काम करतो. तो वेल्डिंगमध्ये कोणताही रासायनिक बदल करत नाही, फक्त बाहेरच्या हवेपासून वेल्डचं संरक्षण करतो. आणि दुसरीकडे आहे MAG म्हणजे मेटल ॲक्टिव्ह गॅस. नावाप्रमाणेच हा ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय असतो. तो गप्प बसत नाही, तर वेल्डिंग प्रक्रियेत स्वतः भाग घेतो आणि वेल्डच्या गुणधर्मांवर परिणाम करतो. हाच फरक आपण अजून सोपा करून पाहूया. एका बाजूला आहे मिग. ह्यात वापरले जातात आर्गन आणि हेलियम सारखे निष्क्रिय वायू. हे वायू थोडे महाग असतात आणि म्हणूनच ॲल्युमिनियम, तांब अशा खास धातूंसाठी वापरले जातात. तर दुसऱ्या बाजूला आहे मॅग. ह्यात वापरला जातो आपला कार्बन डायऑक्साईड किंवा CO2. हा वायू खूप स्वस्त असतो आणि म्हणूनच कार्बन स्टील किंवा लोखंडाच्या वस्तूंसाठी सर्रास वापरला जातो. ओके, तर आता आपल्याला तांत्रिक फरक तर कळाला. पण मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपल्या कामासाठी नक्की कोणतं वेल्डिंग निवडायचं, मिग की मॅग? चला आता हेच बघूया की कोणत्या कामासाठी काय वापरायचं. समजा आपल्याला ॲल्युमिनियम, तांब किंवा टायटॅनियम सारख्या धातूंवर काम करायचे आहे, तर अशा वेळी डोळे झाकून मेग वेल्डिंगचाच वापर करायचा. कारण या धातूंसाठी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. आणि हो, जेव्हा वेल्डिंगची क्वालिटी आणि फिनिशिंग एकदम भारी, एकदम स्वच्छ हवी असते, तेव्हा मेगला पर्याय नाही. आणि या उलट जर आपलं काम कार्बन स्टील किंवा इतर लोखंडावर आधारित वस्तूंवर असेल, म्हणजे जे आपण बहुतेक वेळा करतो, तर त्यासाठी मॅग वेल्डिंगच वापरलं जातं. हे सामान्य फॅब्रिकेशनच्या कामांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे CO2 वायू स्वस्त असल्यामुळे कामाचा एकूण खर्च खूप कमी होतो. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही समजून घेतलं त्यामुळे डोक्यातलं चित्र बरंचसं स्पष्ट झालं असेल, नाही का? आता या सगळ्या माहितीचे तुकडे आपण एकत्र जोडूया, म्हणजे जो काही थोडाफार गोंधळ उरला असेल तो पण निघून जाईल. आता इतर काही नावांबद्दल बोलूया. पहिलं, CO2 वेल्डिंग. हे काय आहे? हे दुसरं तिसरं काहीही नसून 100% कार्बन डायऑक्साईड गॅस वापरून केलेलं मॅग वेल्डिंगचं आहे. दुसरं, कंटिन्युअस वायर वेल्डिंग. हे नाव फक्त GMAW प्रक्रियेत वायर सतत पुरवली जाते हे सांगतं. आणि तिसरं, सिग्मा वेल्डिंग. हे खूप जुनं नाव आहे जे आता सहसा वापरलं जात नाही.
ही सगळी माहिती कायम लक्षात ठेवण्यासाठी फक्त हे 3 सोपे नियम लक्षात ठेवा. पहिला नियम, GMAW हेच खरं, अधिकृत आणि मुख्य नाव आहे. दुसरा नियम, वापरलेला गॅस निष्क्रिय असेल तर ते मिग आणि सक्रिय असेल तर ते मॅग. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम, आपण कोणत्या धातूवर काम करतोय यावरून गॅस निवडायचा. बघा, आहे की नाही सोपं? आणि शेवटी हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. GMAW ही आजच्या काळातली एक अतिशय वेगवान आणि कार्यक्षम वेल्डिंग पद्धत आहे. आणि त्यात मिग वापरायचं की मॅग ही निवड पूर्णपणे आपण कोणत्या धातूवर काम करतोय आणि आपलं काम नक्की काय आहे यावरच अवलंबून असते. तर आता पुढच्या वेळी जेव्हा वेल्डिंगबद्दल चर्चा होईल किंवा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येईल, तेव्हा मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. मग आता विचार करा, आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आपण नक्की काय निवडणार, मिग की मॅग?